आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या ब्रेकिंग बातमीने करतोय, कारण पुण्यामधील कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणी एकामागून एक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। अशीच सगळ्यात मोठी सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी अल्पवयीन कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि मद्यधुंद अवस्थेतच आरोपी कार चालवत होता, असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या मित्रांनी केलाय। तर पोलिसांनी नुकतेच दोन्ही अल्पवयीन मुलांचे जबाब नोंदवलेले होते। यावेळेस अल्पवयीन मुलांनी पोलिसांना जबाबात ही माहिती दिली आहे आणि ज्या रात्री कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलासोबत त्याचे 2 मित्र देखील होते, त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलांचा जबाब नोंदवलाय। दोन्ही मुलांना या खटल्यामध्ये साक्षीदार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर पुणे अपघात प्रकरणातली ही सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहतोय। वेदांत अग्रवाल जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यासोबत त्याचे जे 2 मित्र त्या कारमध्ये बसलेले होते अपघातादरम्यान, तेच 2 मित्र आता साक्षीदार बनणार असल्याचं कळतंय। पोलिसांनी घेतलेल्या जबाबात त्यांनी एक धक्कादायक बातमी समोर आणलेली आहे। हा अल्पवयीन मुलगाच म्हणजे वेदांत अग्रवालच मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचं त्यांनी आपल्या जबाबात नमूद केलेलं आहे। तर पुण्यामधल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणावरून आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। ज्या दिवशी अपघात झालाय त्या दिवशी अल्पवयीन कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता। मद्यधुंद अवस्थेत आरोपी कार चालवत होता आणि असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या मित्रांनी केलेला आहे। पोलिसांनी नुकतंच दोन्ही अल्पवयीन मुलांचे जबाब नोंदवले होते। यावेळेस अल्पवयीन मुलांनी पोलिसांना जबाबात ही माहिती देखील दिली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। थेट चंद्रकांतकडे आपण जाणार आहोत। चंद्रकांत, अल्पवयीन मुलांना मद्यपान करून तो कार चालवत होता हे आता त्याच्या 2 अल्पवयीन मित्रांनी जे त्या अपघातादरम्यान कारमध्ये सोबत होते त्यांनी जबाबात नमूद केलेला आहे। एकतर या सगळ्याचा मोठा खुलासा आता हे 2 मित्र त्याचे मित्र साक्षीदार आहेत आणि दुसरं ते देखील अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांची साक्ष कितपत ग्राह्य ठरू शकते त्याच्यासाठी काही वेगळे निकष सुद्धा आहेत का? हो म्हणाली, बरोबर आहे। खरं तर गेल्या शनिवारी स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार सरांनीच हे सांगितलं होतं की आम्ही ते जे कोण मायनर आहेत त्या दिवशी ते गाडीत होते त्यांची स्टेटमेंट घेणार, त्यानुसार मंगळवारी या मुलांना पुणे क्राईम ब्रांचला बोलवलं होतं आणि त्यामध्ये त्यांची रितसर साक्ष नोंदवली गेली आणि त्यांना साक्षीदार म्हणून गृहीत धरणार आहे। आणि त्यांनी आपल्या कबुलीजबाबत स्पष्ट सांगितलेली हो त्या दिवशी आम्ही सोबत पार्टी केली। पहिल्यांदा कोजी बारमध्ये पार्टी केली, नंतर ब्लॅकमध्ये गेले आणि मग गाडीने घरी येत असताना हा इन्सिडेंट घडलेला आहे। त्यावेळी ड्रायव्हर सीटवर स्वतः अल्पवयीन आरोपीच होता आणि त्यांनी ड्रंक केलेली होती। हे जबाबात हे दोन्ही मुलांनी सांगितलेले पुणे पोलिसांना। हा जबाब रितसर रेकॉर्डवर घेतलेला आहे आणि तो पुढे कोर्टात ही केस आणखी स्ट्रॉंग व्हावी म्हणून तो या मुलांना साक्षीदार म्हणून पुणे पोलीस कोर्टात हजर करतील। अर्थात पुढची सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यासाठी पार पाडावी लागेल। त्यानंतर त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागेल। या सगळ्या गोष्टींसाठी आता असंही होऊ शकतं की पोलीस दबावात ते जबाब दिले, उद्या पालक काय भूमिका देतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील। पण त्या दिवशी अल्पवयीन आरोपीने दारू पिली होती हे जगजाहीर आहे। तसे व्हिडिओज आहेत पब मधले आणि त्यामुळे फक्त आता ते कोर्टात एस्टॅब्लिश कसं करायचं हे सगळं पोलिसांचं कसं असेल। मग ही नेमकी कारवाई कशा पद्धतीने चंद्रकांत केली जाईल? हे जे 2 मित्र आता होते ज्यांची साक्ष आता पोलीस ग्राह्य धरणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, तर हे दोन्ही ते मित्र देखील अल्पवयीन असल्याचं कळतंय। त्यांनी सुद्धा मद्यप्राशन केलेलं होतं का? त्यांचे सुद्धा ब्लडचे जे नमुने आहेत, रक्ताचे नमुने चाचणी केलेली होती का? काय सविस्तर माहिती आहे? हो, त्यातल्या एका मुलाची त्या दिवशी चाचणी केली होती, पण ती चाचणी पण बदलली गेल्याचं आता पोलिसाच्या सगळ्या तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे एक महिलाचं बदललेलं ब्लड सॅम्पल आपल्याला माहिती येते त्याच्या अल्पवयीन आरोपीच्या आईचंच असल्याचं बोललं जातं। अर्थात त्या मुलाच्या आईची DNA टेस्ट घेतल्यानंतर त्यासाठी सॅम्पल घ्यायला पाहिजे, त्यासाठी तिला पोलिसांसमोर हजर राहावं लागेल। सध्या ती नॉट रिचेबल आहे, त्यामुळे त्या सगळ्या ज्यावेळेस त्या
महिलेचं ब्लड सॅम्पल घेतलं, DNA टेस्ट केली जाईल तेव्हाच ते समोर येईल. पण त्या दिवशी ज्यावेळेस ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल घेतले गेले त्यावेळेस अल्पवयीन आरोपीसोबत त्यासोबत जो आणखीन जो दुसरा मुलगा होता त्याचेही ब्लड सॅम्पल घेतले गेले होते, पण तेही बदलले गेल्याचं आता तपासात समोर आलेलं आहे. त्यामुळे पोलीस त्याचाही आणखीन पुढे नव्याने तपास करतील. आताची सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी चंद्रकांत, ती म्हणजे एकतर या अल्पवयीन मुलासोबत या अपघातादरम्यान त्याचे 2 अल्पवयीन मित्र होते आणि त्यांनी कबुली दिलेली आहे की हाच अल्पवयीन जो मुलगा आहे, आरोपी आहे, त्याने मद्यप्राशन केलेलं होतं. तो दारू प्यायलेला होता आणि त्या दारू प्यायल्याच्या अवस्थेत त्याने गाडी चालवली आहे. त्यामुळे ही बाब तर ते साक्ष देऊन ते स्पष्ट करणार आहेत. मात्र हे जे 2 मित्र आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी आता अटक केलेली आहे का? त्यांच्या सुद्धा पालकांना या संपूर्ण प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे का? नाही म्हणाली, अटक केलेली नाही या मुलांना. यांना फक्त जबाबासाठी बोलवलं होतं आणि ते जबाब याला आपण बाल कक्ष म्हणतो त्यात घेतले जातात, कारण दोन्ही मुलं मायनर आहेत. त्यांना अटक करता येत नाही कायदेशीरदृष्ट्या ज्युव्हेनाइल असल्यामुळे, ज्युव्हेनाइल ऍक्टमुळे. त्यामुळे त्यांचा फक्त जबाब घेतला गेला. एकदा नाही 2दा त्यांना क्राईम ब्रांचला बोलवलं होतं आणि ते बाल न्याय कक्षात त्यांचे जबाब नोंदवून घेतले गेले आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आणले जातील. मग त्यांना साक्षीदार म्हणून कोर्टात पाचारण केलं जाईल. पण मीनवाईल त्यांच्या या सगळ्या गोष्टींची त्यांच्या पालकाची संमती लागेल. त्यामुळे पालक काय भूमिका घेतात यावर पुढची सगळ्या ह्या बाबी अवलंबून असतील. निश्चितच चंद्रकांत, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत आहेत आता ॲडव्होकेट मिलिंद पवारजी. मिलिंद पवारजी, पुण्यातलं प्रकरण आता संपूर्ण देशभर याची चर्चा सुरू आहे. कल्याणी नगरमधल्या अपघातात प्रकरणावरून नवनवे खुलासे समोर येतात. आत्ता जे समोर आलेली बातमी ती म्हणजे मद्यधुंद अवस्थेत आरोपी कार चालवत होता. हे त्या कारमध्येच असलेल्या आरोपीच्या मित्रांनी साक्षीदार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते देखील अल्पवयीन असल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांची साक्ष सुद्धा किती ग्राह्य धरू शकते आणि ही पुढची प्रक्रिया कशी असेल? पहिली गोष्ट की आता हे सगळे तिघही समजा ते 2 मुलं आणि गाडी जो चालवणार होता तो चालक, हे तिघही पहिली गोष्ट मायनॉर आहेत. त्यामुळे आता मायनॉरच्या स्टेटमेंटला किती किंमत द्यायची हा सगळा त्यावेळेला ट्रायलचा भाग राहील. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही एक 8-10 दिवस चाललंय की समजा आता ह्या मुलांनी स्टेटमेंट दिलं की बाबा आम्ही तिघही पिलो होतो किंवा हाच फक्त पिला होता की आम्ही दोघं पिलो होतो, हा पिलेला नव्हता, जरी स्टेटमेंट दिलं तर त्याला सगळ्यात महत्वाचा सपोर्टिंग एव्हिडन्स हा लागणारे मेडिकल एव्हिडन्स, ज्याच्यावर सध्या वाद चाललाय. कारण ज्या वेळेला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ब्लड सॅम्पल बदललं अशी पण काही स्टोरी पुढे आली. आणि जर ब्लड सॅम्पल बदलला असेल आणि तो जर निगेटिव्ह आला असेल किंवा निगेटिव्ह आला तर ह्या मुलाने जरी सांगितलं की आम्ही दारू प्यालेलो होतो तरी त्या स्टेटमेंटला काही किंमत राहणार नाही. दुसरी गोष्ट, समजा यांना विटनेस केलं, आता तसं पाहिलं तर प्रॉसिक्युशनच्या साईडने दे आर द स्टार विटनेस, म्हणजे ह्या खटल्यामधले ते महत्वाचे साक्षीदार ठरतील. परंतु आज त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि भविष्यामध्ये खटला सुरू झाल्यानंतर जर ते हॉस्टाईल झाले, फुटले की आमच्याकडे पोलिसांनी जबाबाने स्टेटमेंट घेतलं, दबावाखाली घेतलं, असं आम्ही काही पिलेलं नव्हतो, असं केलं तरी ते केसला भविष्यात मारा ठरू शकतो. त्यामुळे ह्या स्टेजला आता त्यांना त्यांच्या स्टेटमेंटला किती व्हॅल्यू देता येईल हे आता आपल्याला लगेच सांगता येणार नाही. मात्र हे जे दोन्ही अल्पवयीन मुलं जी आहेत त्यांचे जे जबाब नोंदवण्यात आलेत, पण त्यांचं सुद्धा ब्लड सॅम्पल जे आहे त्यामध्ये सुद्धा फेरफार झालेली आहे. हो, ते म्हणजे आतापर्यंत जी काही माहिती समोर आली, तिघांचंही ब्लड सॅम्पल घेतलं, तिघांचंही बदललं. आता तिघांचं बदललं असेल तर ते 100% निगेटिव्ह येणार. आता जर समजा हे साक्षीदार म्हणले की बा आम्ही दारू प्यालो होतो, आम्ही त्या पबमध्ये दारू पिऊनच बाहेर पडलो, पण मेडिकलने जर त्याला सपोर्ट नाही केला तर यांचं स्टेटमेंटच खोटं ठरेल ना. किंवा त्यांनी असं म्हटलं की आम्ही प्यायलोच नव्हतो आणि जर त्या आता सध्याच्या स्थितीला जे ब्लड सॅम्पल पोलिसांकडे आलेलं आहे, रिपोर्ट आलेत, त्यात नेगेटिव्ह आढळलेलं आहे, तर मग ही केस पुढे कशी चालेल? नाही, सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे मेडिकल एव्हिडन्स हाच असतो अशा ट्रायलमध्ये. जोपर्यंत दारू रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडून येत नाही तोपर्यंत कोर्टाला आरोपीला दोषी धरता येत नाही. हा झाला हा ओरल तोंडी पुरावा झाला की आम्ही पिलो होतो, नाही पिलो होतो. पण सगळ्यात एक्सपर्ट एव्हिडन्स कुठला आहे तर तो दारूमध्ये अल्कोहोल जर सापडलं तर ते सिद्ध झालं की ते अंडर म्हणजे दारूच्या अंमलाखाली होते. पण तो जर निगेटिव्ह आला तर केस संपली ना ती सगळी. मिलिंदजी, असेच तुम्ही सोबत राहा. आमचे प्रतिनिधी पुण्याहून चंद्रकांत पुंदे सुद्धा सोबत आहेत. ते संपूर्ण या प्रकरणाच्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी थेट चंद्रकांतकडे जाते. चंद्रकांत. मिलिंद पवार साहेब नमस्कार, मी चंद्रकांत पुंदे बोलतोय.
मला सांगा, आता तुम्ही सगळं कायदेशीर बाजू तपासून सांगितली, पण मुद्दा असा आहे, पोलिसांनी या हिट अँड रन केसमध्ये तब्बल 4 गुन्हे दाखल केलेत आणि ब्लड रिपोर्ट दोन्ही निगेटिव्ह आले, म्हणजे 71 सॅम्पल बदलल्याचं समोर आलंय. मग ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस कोर्टात टिकेल कशी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो टिकू शकेल का? व्हिडिओ आता पोलीस म्हणतात आमच्याकडे बारमधले व्हिडिओ आहेत, ते ग्राह्य धरले जातील का? नाही, आता कसं होईल, आता गुन्हा दाखल झालाय, तपास चाललाय. तपासामध्ये पोलिसांचं कामच आहे पुरावे गोळा करणं. पुरावे गोळा करत असताना आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करायला पाहिजेत. आता जो काही पुरावा त्यांच्या समोर येईल ते सगळं मिळून न्यायालयासमोर चार्जशीट दाखल होईल आणि त्या चार्जशीट मध्ये यांच्या विरुद्ध काय पुरावे आले काय नाही त्याप्रमाणे भविष्यात खटला चालेल. पण आजच्या स्थितीला समजा मेडिकलचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला की यांच्या ब्लडमध्ये अल्कोहोलचं काही म्हणजे आढळून आलेलं नाही, ते जर आलं नाही त्यांची स्टोरी सपशेल खोटी होणार. आता यांनी उद्या व्हिडिओ जरी आणले, म्हणजे मी ट्रायल तर सांगतो, भविष्यात जेव्हा केस चालेल तेव्हाच सांगतो. समजा आता आम्ही पब मध्ये बसलोय, कॅमेरे चाललेत, आम्ही पब मध्ये दिसतोय, पण उद्या आम्ही काय म्हणणार डिफेन्स लॉयर म्हणून की ते पब मध्ये बसलोय ते दॅट इज ऍडमिटेड, ते आम्हाला मान्य आहे. पण आमच्या ग्लासमध्ये थम्सअप होतं, आमच्या ग्लासमध्ये कुठलं तरी दुसरं सॉफ्ट ड्रिंक होतं, दारूच होती कशावरून. मग ह्याला सपोर्टिंग एवढंच कुठलं आमचं ब्लड मध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे आम्ही त्या दिवशी दारू पित नव्हतो. आणि पब मध्ये जाणं हा गुन्हा आहे नाही, हा परत नंतरचा भाग होईल सगळा. तर सगळं मिळून असं चार्जशीट दोषारोपपत्र दाखल होईल, त्यामध्ये काय पुरावे येतात त्याप्रमाणे खटला चालणार. पण आजची स्थिती जर पाहिली तर भविष्यामध्ये ह्या केसमध्ये काही होणार नाही. एक वकील म्हणून मला 100% वाटतं. तुम्ही किती पुरावे गोळा काय, बाकीचं सगळं टेक्निकल एव्हिडन्स आहे. मेडिकल एव्हिडन्स जर फ्रॉड गेला. हॅलो, मग आता हे मिलिंद सर, हो मिलिंद सर, मुद्दा असा आहे, मग ह्या 2 मायनर त्याच्या फ्रेंडचे जबाब घेतलेत पोलिसांनी, त्यांना साक्षीदार म्हणून कोर्टात प्रेझेंट केले जाणार आहे की होय त्यांनी त्या दिवशी दारू पिली होती आणि दारू पिऊन गाडी चालवली, अशी जर त्यांनी कोर्टात साक्ष दिली तर त्या साक्षीचा काही फायदा होईल का? नाही, समजा त्यांनी आता साक्ष दिली तसं स्टेटमेंट घेतलं, मुळात ते मायनर असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला किती व्हॅल्यू द्यायची हा नंतरचा भाग आहे. समजा स्टेटमेंटही घेतलं तर मग त्यामध्ये एक अशी प्रोव्हिजन आहे की जर भविष्यात येणे फुटू नये, आरोपीच्या बाजूने साक्ष देऊ नये असं जर वाटत असेल तर CRPC 164 खाली त्या आरोपीचं स्टेटमेंट मॅजिस्ट्रेटच्या समोर घ्यायचं असतं, म्हणजे तो भविष्यात फुटू शकत नाही. आणि तसं करायला ते मेजर पाहिजेत. आता हे मायनर आहेत, त्यामुळे यांचं स्टेटमेंट घेऊन काही होणार नाही. फक्त एक आपला तपासाचा भाग, तपासाला आम्हाला दिशा मिळाली, ते पिले होते, त्यांनी ऍडमिट केलं, हे आपल्याला फक्त एक न्यूज मध्ये दाखवण्यापुरतं ठीक आहे. पण न्यायाला पुढे मात्र हे काही टिकणार नाही, 100% मी सांगतो. पण समजा मॅजिस्ट्रेट समोर त्यांचा जबाब घेतला तर घेतलं तर मॅजिस्ट्रेट पुढे 164 CRPC नुसार जबाब घेताना संबंधित आरोपी हा न्यायाधीशांच्या केबिन मध्ये त्याला घेतला जातो. न्यायाधीश आणि तो साक्षीदार, तिसरा व्यक्ती तिथं कोणी नसतो. न्यायाधीश त्या साक्षीदाराला पूर्ण विश्वासात घेतो, तुझ्यावर कोणाचा दबाव नाही ना, तुला कोणी प्रेशर टाकलं का काय सांगायला काही नाही, तो तुझ्या मनात जे असेल तू खरं खरं सांग. आणि त्यांनी जर सांगितलं की हो त्या दिवशी आम्ही पब मध्ये गेलो, अमुक प्रकारची दारू घेतली, इतक्या वाजता बाहेर पडलो, तो साक्षीदार जे सांगेल ते स्वतः न्यायाधीश स्वतः हाताने लिहून घेतात, त्याच्या समोर ते पाकिट सील बंद करतात आणि न्यायालयासमोर ते मग ट्रायलच्या वेळेला उघडलं जातं. म्हणजे साक्षीदार जरी फुटला तरी स्वतः न्यायाधीश येऊन सांगतात की याने माझ्यापुढे जे सांगितलं ते मी लिहून घेतलं, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं. आणि न्यायाधीश हा कधी म्हणजे शेवटी इंडिपेंडंट विटनेस म्हणून त्याला ट्रीट केलं जाईल. त्यांचा न्यायाची कोणाची दुश्मनी मैत्री नसती, त्यामुळे ते जे सांगतील त्याच्यावर भविष्यात शिक्षा होऊ शकतात. हा न्यायाधीशांच्या समोर घेतलेल्या जबाबाचा फायदा असतो. मग सर मला सांगा, आता पोलीस आयुक्त जो दावा करतात आम्ही केस एकदम शांतशील करतो, कॉन्क्रीट करतोय, आमच्याकडे सगळे इव्हिडन्स आहे आणि आम्ही काही झालं तर कन्व्हिक्शन मिळवणार, आता तुम्ही सगळी केस अभ्यासता, माध्यमांहून बघता, तुम्हाला असं वाटतं आता हे सगळे 4 गुन्हे दाखल झालेत तर ड्रायव्हर एक्सपाउंडिंगचा उद्या पुढे जाऊन कशावरून ड्रायव्हर होस्टाईल होणार नाही? कारण किंवा हे 2 अल्पवयीन मित्र आहेत, अल्पवयीन आरोपी, त्यांनी आज जबाब दिलाय पोलिसांकडे, होय त्यांनी दारू पिली होती, दारू पिऊन गाडी चालवली, तेही उद्या साक्ष फिरू शकतात ना. मग उद्या या केसला कोर्टात स्टँड कशी करायची हे जरा कायदेशीर भाषेने जरा समजून सांगा ना प्रेक्षकांना. आता चंद्रकांत याच्यामध्ये कसं होईल की सरकारचा जर कारभार आपण पाहिला तर कोणाला तरी वाचवण्यासाठी कोणाचा तरी बळी द्यायचं ही शासनाची पद्धत असते. आता त्या दिवशी रात्री गाडी सुसाट बाहेर पडली, दोघांना उडवली, दॅट इज फॅक्ट, दॅट इज ऑन रेकॉर्ड, ती केस आहे.
पण ह्या केसमध्ये नंतर वेगळे वळण होत गेले. हा. मग ड्रायव्हरला किडनॅप केला. आता ड्रायव्हर कोणाचा माणूस हा. आहे, यातले जे मेन आरोपी त्यांचाच तो माणूस आहे. तो भविष्यात फुटणार नाही कशावरून. किती हो. साक्षर तुम्ही उभे केले ते फुटणार नाही कशावरून. तेच. त्यामुळं आता एक डायव्हर्ट करण्यासाठी कुठंतरी वेगळ्या पद्धतीने तपास चाललाय का अशी कधी कधी शंका येते. मूळ केस एवढीच आहे की 2 लोकांचा बळी गेलाय रॅश निग्लिजंट ड्रायव्हिंगमुळे. ही खरी केस आहे. पण आता ही केस राहिली बाजूला आणि भलतीकडे ते सगळं चाललंय. मग त्यामध्ये तो ड्रायव्हरला अटक झाली, काही तर डॉक्टरना अटक झाली, ते ब्लड सॅम्पल. आता हे सगळ्यावर भाष्य करणं कधी योग्य होईल? ज्या वेळेला पूर्ण तपास होईल, चार्जशीट दाखल होईल आणि चार्जशीटचा अभ्यास केल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू शकतो की याच्यामध्ये नेमकं काय घडलंय आणि काय लॅकूनच राहिले. आता पोलिसांचं जर म्हणणं असेल की 100% आम्ही कन्व्हिक्शन घेणार, तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या पद्धतीने तुम्ही पुरावे आत्ताच गोळा करायला पाहिजेत. आता समजा तुम्ही पब मधला व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही जर जप्त केले तर त्याच्यासोबत 66B सायबर क्राईमचं सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे की हे सीसीटीव्ही त्याच पब मधलेत, त्याच कॅमेऱ्यातलेत, त्याच डीव्हीआर मधलेत आणि त्या कंपनीच्या लोकांचे स्टेटमेंट लागतील की हो आम्ही ह्या पबमध्ये हा डीव्हीआर बसवला होता, हा आमचाच कॅमेरा आहे आणि त्यातलंच हे रेकॉर्डिंग आहे. अशा अनेक टेक्निकल बाबी आहेत. हे सगळं जर प्रॉपर एव्हिडन्स गोळा केला तर भविष्यात कुठेतरी शिक्षेपर्यंत हा गुन्हा जाऊ शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मेडिकल एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा असतो. कारण सुरुवात तिथून झालेली आहे. दारू पिलं, दारूच्या नशेत त्यांनी उडवलं, दोघांचा बळी गेला. त्यामुळे दारूमध्ये अल्कोहोल सापडणं हा सगळ्यात मोठा पुरावा होता. पण आता न्यूजमध्ये जे बघताना दिसतंय तो जर पुरावा जर काही ह्याच्यामध्ये काही टॅम्परिंग झाला असेल तर भविष्यामध्ये 100% त्याचा फायदा आरोपीला मिळतो. कारण कायद्यामध्ये तत्व आहे 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निष्पापाला शिक्षा होता कामा नये. हे आपलं कायद्याचं मूळ तत्व आहे. म्हणून फक्त संशयावरून आरोपीला भविष्यात सोडूनही देऊ शकतील पुरावा नसेल तर. मिलिंदजी, आता जसं कायदे अभ्यासात तुम्ही ज्या काही अनुमान आता मांडलेले आहेत, मात्र या केसमध्ये आता एक तर बाब स्पष्ट झालेली आहे की हे सगळे मुलं जी आहेत ती अल्पवयीन आहेत आणि अल्पवयीन असून देखील त्या पबमध्ये ते बसलेले आहेत. त्यांनी ग्लासमध्ये दारू घेतली की कोल्ड्रिंक घेतली हा दुसरा मुद्दा तपासातला आला. मात्र अल्पवयीन मुलांना पबमध्ये जाणंच बंदी आहे, तर ती सुद्धा एक केस एस्टॅब्लिश होऊ शकते का? नाही होऊ शकते. म्हणजे आता डिपार्टमेंटल इन्क्वायरी यामध्ये अनेक मग त्यामध्ये भाग आहे. समजा काही इलिगल कन्स्ट्रक्शन असेल, इलिगल रात्री 12 नंतर चालत असेल तर त्यामध्ये मग पोलीस आयुक्त आहेत, पुणे महानगरपालिका, पुण्याचं सांगतोय म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतात, जिल्हाधिकारी असतात. प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी जबाबदारी असते. आता त्या पबला लायसन कुठलं दिलं होतं, त्याचा टायमिंग काय होता, त्याला समजा दारू काय मद्य पुरवायची जर असेल परमिशन तर ते कुठल्या प्रकारचं, कुठल्या एज ग्रुपमध्ये, मग त्यांच्यावर काय कारवाई झाली. मग तिथं सगळं जात असताना मग या पबवर यांनी काय कारवाई केली हे सगळं भविष्यामध्ये 400 निष्पन्न होईल. पण आता तरी आता फक्त ते ससूनचे डॉक्टर मेडिकल एवढंच त्या भोवतीच केस फिरताना दिसती. बाकीचा काय तपास केला हे अजून काही समोर निदान माझ्यापर्यंत तरी आलेलं नाही. त्यामुळे त्यावर मला आता काही लगेच बोलता येणार नाही. धन्यवाद मिलिंद पवारजी. या संपूर्ण विश्लेषणासाठी कायदेतज्ञ मिलिंद पवार आपल्याला पुणे अपघात प्रकरणामधल्या या संपूर्ण केस संदर्भात कसे कसे पैलू होऊ शकतात, पुढे याची प्रक्रिया कशी होऊ शकते याविषयी विश्लेषण देत होते. आणि आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सुद्धा पुण्याहून या संपूर्ण घटनेचा आढावा आपल्याला देत होते. धन्यवाद चंद्रकांत आपले सुद्धा. तर आता पुणे अपघात प्रकरणामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे अपघातानंतर आरोपी कार चालकाचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते. यावेळेस त्या मुलाचे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आलं होतं. फेरफार करून डॉक्टर तावरे, डॉक्टर हळणोरे यांनी पोलिसांना रिपोर्ट सादर केले. यावेळेस आरोपी मित्रांच्या ब्लड सॅम्पलमध्ये देखील अदलाबदली करण्यात आली होती. तर एका मित्राच्या रक्ताच्या नमुन्याची त्याच्या मोठ्या भावासोबत आणि दुसऱ्याची त्याच्या वडिलांसोबत अदलाबदल करण्यात आली. त्यामुळे आणखी 3 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू झालेला आहे. तर पुणे पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांनी या संदर्भामध्ये बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलंय. मंडळाने परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखा अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे. तर अल्पवयीन तरुणाचे नातेवाईक किंवा त्याच्या वकिलांच्या उपस्थितीत ही चौकशी पार पडेल. तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून होणाऱ्या चौकशीला महत्त्व आहे. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे लोकसभा निवडणुकीची.